सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी पंतप्रधान मोदी उपस्थित होते। त्यावेळी पारंपरिक पद्धतीने मोदींनी बाप्पाची आरती केली। मात्र याच आरतीमुळे आता नवीन वाद निर्माण झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणपती बाप्पाच्या केलेल्या आरतीवरून नवा वाद निर्माण झालाय। बुधवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी पोहोचले। मोदींनी डोक्यावर पांढरी टोपी घालून गणपती बाप्पाची आरती केली। यावेळी धनंजय चंद्रचूड मोदींसोबत आरती म्हणताना दिसत होते। मोदींनी सरन्यायाधीशांच्या बाप्पाच्या घरी केलेल्या आरतीवर विरोधकांनी आक्षेप घेतलाय। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण शेवटच्या टप्प्यात असताना मोदींनी सरन्यायाधीशांच्या घरी भेट दिली। त्यामुळे सरन्यायाधीशांनी आमदार अपात्रता प्रकरणापासून वेगळं व्हावं असं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मांडलंय। हे सरकार घटनाबाह्य आहे असं स्वतः सरन्यायाधीश वारंवार सांगत राहिले, तरीही निर्णय आणि निकाल होत नाही। ते निवृत्तीला आले आणि काल त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोहोचले। त्याच्यामुळे ह्याच्यामागे काही वेगळं काय घडतंय का? शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष हे पूर्णपणे खतम करायचे आणि त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का? या लोकांच्या मनातल्या शंका काल घट्ट झाल्या। काँग्रेसनेही मोदींच्या चंद्रचूड यांच्या घरी जाण्यावर नाराजी व्यक्त केली। भाजपकडून सातत्यानं नवनवीन पायंडे पाडले जात असल्याचा आरोप काँग्रेसनं केला। देशामध्ये नवीन पद्धत, नवीन अजेंडा किंवा नवीन पायंडा हा भाजपकडून सातत्यानं आपल्याला बघतोय नवीन पायंडा पडताना। जो ज्यांना मदत जो वांछिल ते लावो, ज्यांना काय हवं ते त्यांना काय हवं ते त्यांना। पण हा गणपती एक याचा वेगळा महत्व आहे गणपती बाप्पांचा। या भेटीचा विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलाय। देवधर्मात राजकारण कशाला असा सवाल उपस्थित करण्यात आला। हे याला म्हणतात बालिशपणा। मूर्खाच्या नंदनवनामध्ये वावरणारे हे विद्वान, अरे कोण देवाच्या धर्माच्या कामामध्ये सुद्धा तुम्हाला राजकारण दिसत असेल तर तुमच्यासारखे नालायक लोक या देशामध्ये आहेत, हेच या देशाचं दुर्दैव आहे। देवदर्शन करणं हा प्रत्येकाच्या वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे। श्रद्धा जपताना लोकशाहीचे काही संकेत असतात। या संकेताचा जाणते अजाणतेपणी भंग होऊ नये याची काळजी सत्ताधाऱ्यांनी घेणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, नवी दिल्ली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।